नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत साने गुरुजी, जे त्यांचं जे मूळ गाव आहे तिथे आपण भेट देणार आहोत। आता आपण आहोत पालगड या तालुक्यामध्ये, सॉरी पालगड हा तालुका नाही आहे, पालगड हा गाव आहे। या गावचा तालुका लागतो मंडणगड। सो तुम्हाला साने गुरुजींच्या गावाला भेट द्यायची असेल तर कसं यावं लागेल ही सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सो आजची आपली भटकंती आहे साने गुरुजींच्या मूळ गावी। सो मंडळी चला तर मग आपण साने गुरुजींच्या मूळ गावी भेट देऊया। चला तिथे जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करतो। सो हा जो तुम्ही रस्ता बघताय समोरून, खेडमधून आला आहे रस्ता आणि हा सरळ रस्ता जातोय तो तुम्हाला मंडणगड रस्ता आहे। आणि आपल्याला हा सरळ रस्ता नाही जायचा आहे, हा जो राईट साईडला जो रस्ता आहे दिसतोय तुम्हाला, बोर्ड दिसेल तिथे, पूज्य साने गुरुजी जन्मभूमीत आपले हार्दिक स्वागत। ग्रामपंचायत पालगड, म्हणजे हा पालगड गावी आपण व्हिजिट केलेले आहे आणि हे साने गुरुजींचं मूळ गाव आहे, जन्मभूमी आहे। तिथे आपण भेट देणार आहोत आता त्यांच्या गावी। तिथे जर माहिती मिळाली तर तुम्हाला सांगतो। बट तुम्हाला कुठून यायचं आहे, हा जो तुम्ही दोन्ही साईडून येऊ शकता, एक तुम्ही मंडणगड रस्त्याने सुद्धा येऊ शकता आणि इकडून राईट साईडला येतोय आपण तर खेडवरून येऊ शकता। सो दोन्ही तुम्ही मार्ग चूज करू शकता, एक खेडवरून आणि एक मंडणगडवरून। आणि हा आपला रस्ता मार्ग जातोय तो साने गुरुजीला। चला तर मग आपण आता तिथे जाऊया। सो मंडळी आता आपण इथे आलो आहोत, साने गुरुजींचे जे स्मृती भवन आहे त्याच्या समोरच आता आपण उभे आहोत। आणि आता आपण थोडंसं, या काका आलेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील थोडंफार। आणि आता मी सांगितल्याप्रमाणे जो तो फाटा आहे त्या फाट्याच्या आतमध्ये खूप कमी वेळ लागतोय आपल्याला यायला, 5 मिनिटं चालत, 5 मिनिटावर आहे बरोबर काका? 5 मिनिटावर आहे की नाही? ओके चला आता काका तुम्ही थोडंसं आम्हाला बाहेरून दाखवा, ठीक आहे? आतमध्ये मंडळी आता त्याला कुलूप आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे आतमध्ये जाणं शक्य नाही आहे। बट हाच तो घर साने गुरुजींचा, जे महान कवी होते एकेकाळी, आणि त्यांचं घर बघताय, हे बघा, हे बघा। आणि पूज्य साने गुरुजी, हे बघा, हे बघताय तुम्ही आता। सो हा त्यांचा इथेच जन्म झाला बरोबर, आणि हा जे जन्मघर आहे त्यांचा साने गुरुजींचा, थोडं आता ते जुनं झालंय आणि खूप वर्षापूर्वीचं आहे हे बांधकाम, ते तुम्ही बघताय। हे बघा, पूर्ण जुन्या पद्धतीचं बांधकाम होतं, आता ते सगळं मोडकी आलंय। हे बघा, खूप जुनं झालं आता। आणि हे मस्त त्याने विचार बघा, इथे पण त्यांचे विचार बघा, पादत्राणे बाहेर ठेवा। आणि हे जे आहे ना, हे बघा, एक मिनिट, हे जे बघताय तुम्ही, हे गुरुजींचं घर, साने गुरुजींचं घर। आणि खूप दुरावस्था झाली इथे आता सध्या, लक्ष नाही आहे। आणि हे चावी ह्यांनी सांगितले इथे कुठेतरी आहे, त्यांना बघा ना जरा, इथे चावी त्यांनी दिले, तर बघूया चावी मिळाल तर बेस्ट आहे। थोडं आपण त्यांचं वर्णन करू। हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, विराज भागवत आमचे। अच्छा, ह्यांच्याकडे चावी असते का? ह्यांच्याकडे म्हणजे ते हे देखभाल करणारे, आणि ओके, म्हणजे जे मेंटेनन्स आहे घराचं तर ते करतात नाही का? म्हणजे आता कुठेतरी काय करणार मग ते तरी, आता आहे गाव असं आहे साने गुरुजींच्या नावाने कलंक, पण चावी यांच्याकडेच आम्ही ठेवलेली आहे गुरुजींच्या नावाने। हो नक्की साने गुरुजी प्रॉब्लेम आहेत म्हणा, बाळू काका आहेत। हे बघा, हे बघताय आता आपण त्यांच्याकडून चावी घेतलेली आहे। हे बघा, आता आपण चावी घर ओपन करून काढूया। आता आपण रिक्वेस्ट केली होती सरांना, सो आम्हाला आमच्या व्ह्यूअर्सना, सबस्क्रायबरना दाखवायचं आहे। सो काका तुम्ही चावीने उघडा ना। आणि हे जे सर आहेत ते त्यांच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, हे काका दिसतात तुम्हाला। हो, तुम्हीच विद्यार्थी शाळेमध्ये शिकलेले आहेत। 56 सालचा SSC बोर्डाचा विद्यार्थी आहे। ओके सर, हो हे बघा, हे बघा पूर्ण गुरुजींचे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट
बघा हा सगळं घ्या ते करून. हे आहे आणि त्याच्यानंतर हे बघा साने गुरुजी स्मृती भवन कधी झालं सुरुवात, कधी नाही, सगळ्या माहिती दिलेली आहे त्याने. तुम्ही बघताय साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, साने गुरुजी स्मृती भवन कधीपासून सुरुवात झाली कधी नाही. आणि ही सूचना प्रत्येकाने प्रत्येक वेळी लिहिलेली आहे. स्मृती भवनाला भेट देणाऱ्याने आपले नाव व अभिप्राय नोंदवहीत लिहावे. दॅट इज गुड. आणि मस्त वाटतंय जरा. आणि इथे एक चांगली पद्धत ठेवले, बंद नाही ठेवले. कोणी येऊन त्यांचे चांगले जे विचार आहेत ते घरी येऊन ते पुढे घेऊन जाऊ शकतात. हे तुम्ही बघताय आपले पूज्य साने गुरुजी. आणि त्यांचाच मला विद्यार्थी हायस्कूलचा वसंत शंकर कदम. हो हो नक्की नक्की. आपण पुढे तुमचा व्हिडिओ करणारच आहोत. सो हे बघा, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आताच्या मुलांना ते देणं गरजेचं आहे. आताचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे सांगणं खूप गरजेचं आहे. सो इकडे बघताय हे जे आहे हे ह्याला काय बोलतात आता, पडवी वरवंडा बोलतात का? आता इथनं गेलो आता इथपर्यंत ही जी आहे ही पडवी. ओके. गुरुजींना काय त्यावेळेला नव्हतं. ही पडवी आता पाणी तुंबलंय समोर बघा. बरोबर बरोबर. तळी आहे का नदी आहे का? तर आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये भरपूर आहे. बापरे बापरे, खूप छान खूप छान, मस्त वाटतंय. लाईट लावू शकतं का बटन? हा बस बस, इकडे दाखवा बघा. हे बघा दुसरं काय सगळे बटन चालू. हा आता कसं क्लिअर येईल ना, कसं आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो आपण चांगल्या प्रकारे. हे बघा, हे साने गुरुजी होते का दादा? हा हा. बाळपणात मग त्यांना इतकं त्रास दिलेला होता ना ह्या लोकांनी. मग ते आपल्या भाषेचे तुमच्यासारख्या दोन आमच्यासारख्या मला न्यायचे. सॉरी दिवट्याखाली बसायचे. अच्छा, हे पहिलं झाड होतं आणि ते सगळे त्यांची भावंड का? साने गुरुजी आणि त्यांची भावंड? हो भावंड. ओ माय गुडनेस, कडक यार. हे आमचे गुरुजी. बापरे, मातेचा महिमा, किती सुंदर विचार. मातेचा महिमा. आणि त्याच्यामध्ये साने गुरुजी एक पुस्तक होता, श्यामची आई म्हणून. श्यामची आई पुस्तक होतं ना साने गुरुजींचा, ते माझ्याकडे सुद्धा आहे. मी खूप चांगलं आहे ते. जर तुम्ही मंडळी वाचले नसाल तर एकदा वाचा. खूप सुंदर असं लिहिलेलं आहे साने गुरुजी, श्यामची आई हा पुस्तक. श्यामची आई बघा, खूप सुंदर आहे, एकदम सुंदर आणि उत्कृष्ट असं माहिती आहे श्यामची आई आहे पुस्तकामध्ये. जर तुम्ही एकदा वाचलं नसेल तर पुन्हा मी सांगेन तुम्हाला, रिकमेंड करेन, तो नक्की वाचा. ते खूप चांगले विचार मांडलेत त्याने. प्रिय जन्मभूमी. बघा हे बघा, हे बघा, हे बघताय तुम्ही, हे साने गुरुजींचे विचार. आणि हे बघा काय विचारांची सरणी, म्हणून ते खूप पॉप्युलर होते विचारांनी आणि चांगल्या विचारांनी पॉप्युलर होते. काय संदेश दिला त्याने, बापरे, खूप सुंदर असा संदेश दिला त्याने. शालेय शिक्षण कसं असलं पाहिजे, बापरे, चांगले चांगले विचार. म्हणजे त्यांचे विचार म्हणजे विचारी नव्हते गुरुजी माझे. हे बघा. आणि ह्यांना जे सगळ्या गोष्टींचा ज्ञान होता, म्हणजे A to Z आपण बोलू शकतो. आणि त्यांचे ज्ञान एवढे खूप मोठे होते की त्यांनी सगळ्यांना आपले विचार पुस्तकातून काही लेखातून मांडले आहेत त्यांनी. सो गुरुजीने अभ्यास केला, म्हणजे दिवाबत्तीवर त्यांनी अभ्यास केला. लावलेलं तिथे पंचायतीचे दिवा रस्त्याला लागायचे, त्याच्यावरती गेलं गुरुजींनी. हे बघताय साने गुरुजींचा हा काय बोलतात त्याला सर, माजगर ना? महानिर्वाण बघा. काय माणसाने, कसा हा माणूस असेल बा. हे शिवाजी पार्कवर शोकसभा केलेली. शिवाजी पार्कवर शोकसभा. द एसेंटिक इज नो मोर. ग्रेट यार, कडक एकदम भारी वाटते त्यांचे विचार. यांचे हे साहित्य, साने गुरुजींचे साहित्य बघताय तुम्ही. बघा दाखवा. साने गुरुजींचे साहित्य खूप सुंदर असे. पुनर्जन्म, नवजीवन, हे बघताय तुम्ही. हे बघा, हे खूप सारे त्यांचे पुस्तक आहेत आणि यांचे विचार खूप सुंदर आहेत. सो नक्की तुम्ही यांचे पुस्तक वाचले नसेल तर वाचा. चांगले तुम्हाला विचार मिळतील.
हे बघा साने गुरुजी वाचण्यात सगळं ठेवलेलं आहे काय. हे बघा खूप सुंदर असे त्यांचे उल्लेख केला आहे साहित्याचा आणि जोपासना सुंदर केलंय. आत्ता बघा पुढे हे बघा साने गुरुजी नंतर, हे साने गुरुजी नंतरच आहे. हे बघा खूप सुंदर. आणि हा जो रूम बघताय हा माजगर असेल. ठीक आहे, हा माजगर आहे. हे बघा आतुमळे म्हणा कडीने गुरुजींच्या शाळेत येताना विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन नाही असं नाही. या इकडे. हे बघा या इकडे. हो येतो एक मिनिट हा सर. हे बघा मार्गदर्शक म्हणा गुरुजींचा विद्यार्थी बाळा माऊलीचा विद्यार्थी. हे बघा आता आपण इथे घरी आपण आलो आहोत आणि सरांचा इथे फोटो ठेवलेला आहे. मी बघताय साने गुरुजी, पूज्य साने गुरुजी. हे बघा हे सगळे त्यांचे जे जडणघडण झाले त्याच्याबद्दलची माहिती आहे, त्यांनी जे विचार मांडले त्याची माहिती आहे. आणि असे जे विचारवंत आहेत त्यांना मी व्हिजिट करत राहणारच आहे पुढे. आपल्या चॅनलद्वारे चांगलं मार्गदर्शन आणि चांगला जो सामाजिक संदेश द्यायचा आहे तो मी पुढे चालवणारच आहे. सो माझे व्हिडिओ नक्की बघत बसा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करत राहा. हे बघा धुळे कारागृह कशी आम्ही राहायचो बघा. हे बघा धुळे कारागृह आणि यांचे खूप सारे उठाव केले त्यांनी. हे बघा बापरे बाप. साने गुरुजींची महिमा सांगू तेवढी कमीच आहे. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. खूप सुंदर गुरुजींचा सत्कार आहे. पंढरपूर सत्याग्रह केला, जो पंढरपूरला सत्याग्रह त्याने केला त्याची सगळी माहिती ते दिलेली आहे. म्हणजे तुम्ही बघताय साक्षात पांडुरंग पण सारे चंद्र बघा तिकडे आहे गुरुजींचं. आम्ही वारकरी गुरुजीने केलेला आहे. हे बघा विठुराया मुक्त झाला. खूप सुंदर असे त्यांचे विचार आणि त्यांचे जे वैशिष्ट्य होतं ठळक पद्धतीने सांगणं लोकांना, ते खूप भावुक होतं सगळ्यांना. हे सगळे त्यांनी आंतरभारती हे सगळ्या गोष्टींचा त्यांचा जो पूर्ण साहित्य आहे ह्या घरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ही जी त्यांची वास्तू आहे त्या वास्तूमध्ये सगळ्या A to Z गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिजिट करायचे असेल, ह्यांचं जे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचे म्हणजे तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की या घराला वास्तूला व्हिजिट करा. खूप छान वातावरण आहे आणि हे गाव पण खूप सुंदर आहे. तुम्ही गावसुद्धा बघू शकता आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव आहे. सो तुम्ही त्याचासुद्धा आनंद घेऊ शकता आणि चांगले विचारसुद्धा घेऊन जाऊ शकता. ते तुम्हाला फ्युचरमध्ये आयुष्यामध्ये काही ना काहीतरी देऊन जातील. सो त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे बघा हो ही मंडळी आमची. हे बघा हे बघा आम्ही भरपूर आहे गुरुजीने काय आम्हाला. इथे लाईट लागते का? नाही लागली ना. हे बघा गुरुजींचा जेव्हा सत्कार केला त्याच्याबद्दलची माहिती आहे. हे बघा खूप सुंदर असे त्यांचे सगळे विचार आहेत ना, हे त्यांनी अशा पूर्णपणे घरी ठेवलेले आहेत. जर तुम्हाला वेळ मिळाला कधी कोकणामध्ये आलात तर नक्की व्हिजिट करा या वास्तूला. खूप सुंदर आहे. तुमचं मन भरावून सुद्धा जाईल आणि चांगले विचार सुद्धा घेऊन जाईल. हो 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 हे गुरुजी आहेत आपले साने गुरुजी. साने गुरुजी माझे सर आदरणीय. होय हो हो. आणि हे तुम्ही बघताय क्रांतीच्या मार्गावर खूप साऱ्या क्रांती चांगले घडून आणल्या होत्या साने गुरुजींनी.
खूप सुंदर असं ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे साने गुरुजींचं. आणि चले जावचा उठाव बघताय तुम्ही. बापरे, चले जाओ भारी एकदम. अंगावर शहारे येणारे असे विचार मांडलेत. तुम्ही इथे आलात तर तुमच्या नक्की अंगावर शहारे येतील. एवढे खूप सुंदर असे विचार ह्या वास्तूमध्ये मांडलेले आहेत. त्यांचं जतन चांगलं होतं आहे. तर मी ह्यांची जे आता नागरिक आहेत तिकडचे, तर त्यांना मी धन्यवाद बोलतो. हो हो जर त्यांना मी धन्यवाद बोलतो, कारण ह्यांनी एवढं चांगलं असं ठेवलं आहे. एवढ्या खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तरीसुद्धा त्यांनी चांगलं जतन केलं आहे. सॅल्यूट इकडच्या सर्व नागरिकांना. म्हणजे इकडचे जे विचार आहेत ते अजूनपर्यंत लोक येऊ शकतात, बघू शकतात आणि आपल्यापर्यंत सगळे चांगले विचार समाजात सुद्धा चांगले ते जडणघडण घडू शकतात. हे बघताय तुम्ही. खूप सुंदर सगळे विचार इथे त्यांनी मांडलेले आहेत. त्यांचे लेख आहेत ते कात्राने कापून इथे चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलेलं आहे. शेतकरी परिषद आहे. शेतकरी परिषद बघताय तुम्ही. सगळ्यांसाठी गुरुजीने आमच्या सर्वांसाठी केल्या समभाव. होय 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 बरोबर. सर्व धर्म समभाव. त्या पद्धतीने माझे सर वागले साने गुरुजी. हे बघताय तुम्ही. चांगले असे लेख आहेत, चांगले विचार आहेत. तुम्ही नक्की विजिट करा इथे, मी तर म्हणेन. आणि चांगले विचार घ्या. फ्युचरमध्ये चांगली जडणघडण होईल आणि पुढे जाऊन चांगली प्रगतीसुद्धा करू शकता तुम्ही आणि समाजासाठी काहीतरी करू शकता. आपण सुद्धा एक समाजाचे घटक आहोत असं सगळ्यांनी विचार केला तर समाजाचे जे इश्यू आहेत ते लवकरात लवकर सॉर्ट आउट होऊ शकतात. सो मंडळी नक्की प्रयत्न करा. समाजासाठी थोडंसं तुमचं वेळ द्या. वेळ खूप महत्त्वाचा आहे समाजासाठी. पैशाची ती एक वेगळी मोठी गोष्ट आहे. पैसा महत्त्वाचा नाही आहे, पण वेळ खूप महत्त्वाचा आहे. हे माझे गुरुजी सर. हे सगळे शेतकरी व कामगार, त्यांचे उठाव आहेत, त्यांची चळवळ त्यांनी केल्या होत्या तेव्हा समाजासाठी. हे सगळे यांची माहिती त्यांनी ह्याच्यात मेंटेन ठेवली आहे, जतन केलेली आहे. आणि हे बघा, कॉर्पोरेशन, हे बघा वसंत कदम विद्यार्थी म्हणून एक, हे बघा भारतीय संस्कृती बघताय तुम्ही. त्यांनी भारतीय संस्कृती खूप सुंदर असं इथे ओळख केला. सो हा पूर्णपणे होता इथे कारागृहातील लेखन. जे कारागृहातील लेखन त्यांनी केलं होतं सरांनी. म्हणजे कारागृहात सुद्धा असून सुद्धा त्यांनी त्यांचं लेखन थांबवलेलं नव्हतं मंडळी. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला पेशन्स लागतात, त्याला स्वतःची कॉन्सन्ट्रेशन लागतं, फोकस लागतं. तर त्यांनी न घालवता त्यांनी तिथे सुद्धा आपलं लेखन कंटिन्यू केलं. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक नवीन मुलापर्यंत म्हणजे विद्यार्थिनीपर्यंत पोहोचले पाहिजेत. जर हे चांगले विचार पोहोचले, कसे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, कसे तुम्ही अभ्यासावर लक्ष ठेवू शकता, हे खूप महत्त्वाचं आहे. ह्यांचे जर विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले ना, नक्कीच त्या मुलांवर काहीतरी असर पडेल. हे बघ कायदेभंगाची चळवळ, हे बघ सगळ्या गोष्टी त्यांनी मेंटेन केल्या तिथे. खूप सुंदर. मला तर इथे जेव्हा मी इथे एंट्री केलं ना, भारावून गेलोय मंडळी. नक्कीच माझ्या अंगावर शहारे येतात आता, असे यांनी विचार मांडलेत. तर त्याच्यामुळं मी तुमच्यासमोर सुद्धा शेअर करतोय. तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करतोय. सो मला वाटलं, कारण की इथे आल्यावर हा घर जेव्हा बघताय ना तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला आवडेल. हे बघा आता मी घर दाखवतो पूर्ण. हे सगळे त्यांचे विचार आता तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. आता मी तुम्हाला घर दाखवतो. हे बघा, हा जो आहे हा मजला घर असतो, माझघर बोलतात. आणि हा मे बी हॉल असेल. आणि ह्या साईडला आता हे बघा, हे बघा, वा वा, हे बघा जुन्या पद्धतीची शिल्पकला बघताय. हे बघा, हे बघा. आणि जी वास्तू आहे तशीच त्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाही आहे. जसं आहे तसंच ठेवलेलं आहे त्यांनी. तर त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं वाटतंय. आणि याच्या मॉडिफिकेशन काहीच केलेलं नाही आहे. हे तुम्ही बघताय. हे बघा, हे जुन्या पद्धतीची लाकडं होती. चंदन आहे का ते? चंदनाची भाडं टाकली आहेत गुरुजींनी. बापरे बापरे. बघा म्हणजे ती जुन्या पद्धतीची अजून किती मजबूत आहेत बघा लाकडं.
म्हणजे खूप वर्षापूर्वीचे आहे ना साहेब? खूप सर. बापरे बापरे, जबरदस्त निवड टाकले. हे बघताय तुम्ही, हे जे पद्धती होती ना तीच पद्धत त्यांनी असं काही चेंजेस नाही केलंय. हे बघा असं जुनं पद्धत. बरोबर आहे. इकडे परत ठेवले नाही बघा, हे बघा हे सगळं हे आहे ना तशीच्या तशीच वास्तू आहे. थोडीशी खराब झाली पण मजबूत बघा किती आहे, अजून मजबूत आहे. आणि ह्या सगळ्या मजबूतीचं कारण आहे की जी जुनं लाकडं होती तीच आहेत आणि त्यांचा खूप वैशिष्ट्य आहे लाकडांचं, जुन्या लाकडांचं. बरोबर ना काका? जबरदस्त. हे बघा हे जुन्या पद्धतीचे असे, हे ह्याला काय बोलतात? रॉड बनवलेले आहेत. नाही पण ह्यांना काहीतरी बोलतात, नाव असतं ना, राईट? काय बोलतात त्यांना? आपण जेलला गेलो ते टाकतात ना अंदमान बेटात, असं तसं गुरुजी ह्याला काहीतरी मंडळी बोलतात. जर तुम्हाला सुचलं नाव तर कमेंट करा नक्की. जर तुम्हाला हे नाव सुचलं, ह्याला काहीतरी बोलतात. जुन्या पद्धतीत पहिले लावायचे, आता स्लायडिंग आल्या, विंडोज आल्या त्याच्यामुळं. पण हे जे जुने होते त्याला काहीतरी चांगलं बोलतात, एक वर्ड आहे. जर तुम्हाला आठवलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप सुंदर असं हे बघा, मजबूत किती आहे बघा, हे सगळं मजबूत आहे. पुढे प्लॉट आहे असं वाकून दाखवा टोक्यापर्यंत. हे जुनं आहे, हे बघा हे जुनं आहे आपलं, कधीच आहे बघा. हे फुल जुन्या पद्धतीचे बांधले. पुढे भरपूर आहे, तिथे विहीर आहे, बावडी आहे मागे. हे बघा, हे बघा. आता आपण जाऊया मागून मला सुट्टे गवत असेल आता, पण बघूया, प्रयत्न करूया तिकडून जाऊया बाहेरून. हे बघा हा मागची भाग आहे, हा मागचा भाग आहे, तुम्ही बघताय मंडळी. हे बघा खूप जुन्या पद्धतीने बांधलेले होते हे बघा, हे बघा. आणि हे आपले साने गुरुजींचे विचार आहेत, ते आपल्याला सगळ्यांना सगळीकडे पोहोचवायचे आहेत. हे बघा, हे जे आहे ते बाहेरची बाजू आहे, मागची बाजू आहे. आणि हे मंडळी, हे माझा व्हिडिओ करण्याचा एक हेतू आहे की संकल्पना आहे की हे चांगले विचार आहेत साने गुरुजींचे, ते सगळेपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे बघा, हे बघा, इथे पण तुम्ही बघताय, हे बघा बाहेर, हे बघा, हे बघा खूप सुंदर अशी झाडं आहेत. आणि निसर्गाचा दुतर्फा, म्हणजे चारी बाजूनी, दुतर्फा नाही बोलू शकत, चारी बाजूनी निसर्गाने वळलेलं आहे. बरोबर ना? आणि पूर्ण तुम्हाला झाडं पद्धतशीर आहे सगळं. हे बघा, स्मृती म्हणून इकडे केलंय असं आहे. आणि खूप छान आहे. आणि इथे आल्यावर तुम्हाला खूप आनंद सुद्धा मिळेल आणि निसर्गाचा आस्वाद सुद्धा तुम्ही घेऊ शकता निर्मोकळे. हे बघा खूप सुंदर असं वातावरण आहे. चला आपण आता पुढे भेटूया. तर असा होता हा घर साने गुरुजींचा. कसा वाटला मंडळी तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आता कोण म्हणतात ब्लॉक मध्ये राहतोय, कोण गुरुजी माझे राहत नव्हते, जीवाखाली अभ्यास करून साने गुरुजी बरोबर विद्यार्थ्यांना शिकवते. पूज्य साने हायस्कूल, पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर आणि पालघरच्या साने गुरुजी हायस्कूलचा विद्यार्थी एकमेव संत शंकर कदम पालघर पेरवाडी गुरुजींच्या नावाला कलंक नाही. कबड्डीपट्टू, व्हॉलीबॉलपट्टू असं गुरुजींच्या नावाला कलंक आणि ते गुरुजींचं नाव आजपर्यंत अजरामरामे ठेवले आहे पालघरमध्ये, बाकी कोणी गेले नाही. आणि स्मारक वडखळला गेल्याबद्दल मला खेद वाटतोय, हीच मला खेदाची भावना आहे. अच्छा, तुमची खेदाची भावना की जे स्मारक आहे ते वडखळला आणि त्यांचं जे जन्मभूमी आहे स्मारक, ते इथे स्मारक बांधलं पाहिजे होतं. पण ते सरकार, जर तुम्ही जर युट्यूब चॅनल बघत असाल माझा तर नक्की बघा. हे जे गावातली जी मंडळी आहेत त्यांचा एकच ध्येय होता की साने गुरुजींच्या जे जन्मभूमी आहे तिथेच त्यांचं स्मारक बांधलं पाहिजे होतं, पण ते त्यांनी बांधलं नाही. त्यांनी वडखळला नेल्याबद्दल चूक मनावर जोशी होते. या घरातले आमचे गुरुजी होते विनायक जोशी म्हणून. तर त्याने सांगितलं, त्याने गुरुजींनी सांगितलं की माझा तू विद्यार्थी आहेस म्हणून तुला देईन. त्याने म्हटल्यानंतर त्यांना मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना 5 लाख रुपये दिले. ते आता दारगाव लष्करवाडीमध्ये ते बनले गुरुजींच्या. सो मंडळी, यांची जे विचार आहेत, जे नागरिक आहेत, त्यांचं थोडंसं मनामध्ये हे आहे की जर खेद आहे की त्यांना असं पाहिजे की त्यांचं जन्मस्थान इथलं सगळं काय इकडचं, मग तर स्मृती आपण स्मारक जे बांधलेलं आहे ते वडखलला का बांधलेलं आहे, त्यांचा असा एक प्रश्न होता. आणि त्यांच्या क्वेरी आहेत खूप साऱ्या. पण आता कसं आहे की सरकारला कळलं पाहिजे आणि त्यांनी इकडे लक्ष द्या
आणि हे जे स्मारक आहे ते अजून टिकण्यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी इथे उपलब्ध केल्या पाहिजेत. तर रस्त्यांची दुरवस्था तर बाहेर बघताय. जर कोणाला हे जर बघायचं, साने गुरुजींना बघायचं यायचं असेल, साने गुरुजींचे वास्तू आहे जे त्यांना वास्तूमध्ये येऊन त्यांचे विचार घेऊन जायचे असतील तर रस्ता चांगला असणं गरजेचं आहे. पर्यटन स्थळ वाढवायचं असेल तर त्यांचे मूलभूत गरजा कोणते, रस्ता पहिला गोष्ट, तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्याकडे गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं पाहिजे. आणि हे तुम्ही बघताय इकडच्या गाववाल्यांनी खूप अशी मेंटेन केलं, हा वास्तू आहे ती खूप मेंटेन केली. सो थँक्यू सो मच इकडच्या गावकऱ्यांना की चांगलं असं मेंटेन केलं आहे. खूप सुंदर असं. हे बघा, हे जुनी पद्धत होती इकडे ठेवण्याची, दरवाजाच्या वरती जे आपण ठेवतो, हा लाकडी भालं बिल आहे, जसे आहेत तसेच आहेत. हे बघा, हा, आणि ते जुन्या होतं कौलारू, त्याच्यामुळे लोकांना थंडी पण वाटायची नाही आणि गरमी सुद्धा नाही वाटायची. पत्र्याची शेड बनली की झाली. हो हो. हा बघा केवढा मोठा आहे, हात बघा एक केवढी साईज आहे बघा. गुरुजींची साईजच माझी. हे बघा खूप सुंदर असं. हा दरवाजात बघितली ना तर त्यांना समजेल. हा बघा दरवाजाचा डिझाईन कशी होती पहिली बघा. ही बघा, ही दरवाजाची डिझाईन. हो हो लावतो मी. ही दरवाजाची डिझाईन हे तुम्ही बघताय. हे असे जुन्या पद्धतीचे दरवाजे होते आणि बघताय किती डिझाईन होते बघा जुनी पद्धतीची. म्हणजे हाताने कोरीव केलेलं. आता पहिल्या मशीन नव्हत्या, पहिले हाताने बांधकाम केलेलं आहे आणि डिझाईन केलेलं आहे. हे बघताय. आणि हे बघा, हे बघा कशी, हे दरवाजा बघा कसं आहे. हे जुन्या पद्धतीचा दरवाजा आणि हाताने पूर्ण, म्हणजे हँडमेड आहे, हँडमेड आहे पूर्णपणे. हे बघा, म्हणून ते टिकाऊ आहे. खूप खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे घराचं, म्हणजे दरवाजाचं. हे बघा. सो मंडळी बघता, हे जे अंगण आहे यांच्या जे गुरुजींच्या समोर, घराच्या समोरचं, हे बघता हे अंगण आहे. खूप सुंदर आहे. आणि ही आता मी मगाशीच तुम्हाला बाहेरची बाजू दाखवली, ती ही बाहेरची बाजू. आणि ह्या जुन्या पद्धतीचे सर्व गोष्टी इथे टाकलेल्या आहेत. सो नक्की जर माझं जे गव्हर्नमेंट असेल, जर यूट्यूब चॅनल कोणी गव्हर्नमेंटचं बघत असेल तर नक्की विचार करा. यांचे जे पूज्य साने गुरुजींचे स्मारक आहे ते तुम्ही वडखलला बांधले, ते सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. इथे सुद्धा बांधा, काही प्रॉब्लेम नाही. इकडचे नागरिक खुश होतील मग. आणि इथे जरा जे घर आहे तिथे प्रत्येक काहीतरी सुविधा केल्या पाहिजेत. तर आपण चांगल्या सुविधा दिल्या, पर्यटन स्थळाला वाढवलं तर लोकांना चांगले विचारसुद्धा पोचतील साने गुरुजींचे आणि पर्यटन स्थळसुद्धा वाढेल आणि चांगले विचारसुद्धा वाढतील सो समाजामध्ये. सो बघते साने गुरुजींचं घर, जन्मस्थान, इथे आपले साने गुरुजी जन्मले होते आणि त्यांनी खूप समाजासाठी केलं, कार्य केलं. तर त्यांच्या कार्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल करून सॅल्यूट. सो मंडळी बघताय, हे साने गुरुजींचं घर आहे, जी वास्तू आहे त्याच्या सभोवतालची घरं. हे बघा, विद्या मंदिर ही शाळा इथे. आणि आपण थोडंसं शाळेचं वर्णन करूयात, म्हणजे दाखवतो तुम्हाला शाळा. ही साने गुरुजींची शाळा आहे. हे बघा, हे बघा. आणि इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा या गावाला, पालगड गावाला. खूप सुंदर असं गाव आहे आणि तुम्ही इथे आलात तर तुम्ही शांत होऊन जाणार, असं एवढं सुंदर गाव आहे. हे बघा, आणि प्रसन्न होईल तुम्ही. तर ही आहे साने गुरुजींची शाळा. हे बघताय तुम्ही. पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर पालगड. खूप सुंदर असं आहे. पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर पालगड. हे बघा,
खूप सुंदर. तर ही आहे शाळा. हे सुद्धा थोडंसं वरचा भाग आहे ते खराब झालाय. हे बघा. हे मस्त वाटतंय. तुम्ही नक्की विजिट करा ह्या गावाला. चांगलं नॉलेज घेऊन जाल, म्हणजे त्यांचे विचार घेऊन जाल आणि शांत मन शांत करून जाल. कारण का निसर्गसुद्धा या गावाला लाभलेला आहे आणि त्याचासुद्धा तुम्ही आनंद घ्याल. हे बघा पूर्णपणे खूप सुंदर असं हे गाव आहे. आणि ही साने गुरुजींची शाळा. इथे साने गुरुजी इथे शिकले होते ना. साने गुरुजी इथे शिकले होते ना. त्यांचं शिक्षण इथेच झालं होतं राईट या शाळेत. हायस्कूल त्यांच्या नावाचं केलं. ती आपण मराठी आलो ना खालतून. तर ह्या शाळेमध्येच साने गुरुजींचं शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण असतं ते, असं ह्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर ते आपण वाचूच. हे बघा खूप सुंदर. गावसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्हाला सुद्धा आवडेल. नक्की विजिट करा. आणि हे दोन्ही साईडून जवळ आहे बरोबर काका. हे आपल्याला खेडमधून पण जवळ येऊ शकतात, दापोलीमधून येऊ शकता. सो मंडळी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खेडमधून सुद्धा येऊ शकता, दापोलीतून सुद्धा येऊ शकता आणि मंडणगडवरून सुद्धा येऊ शकता. म्हणजे तिन्ही तालुके हा सेंटरमध्ये आहे. सो तिन्ही तालुक्यामधून येऊ शकता तुम्ही. ठीक आहे. सो काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही जरी खेडवरून येत असाल तरी सेम अंतरवर आहे, मंडणगडवरून येत असाल तरी सेम अंतरवर आहे आणि तुम्ही दापोलीवरून येत असाल तरी सेम अंतरावर आहे. सो हा सेंट्रल आहे. सो हे काका हे हायस्कूल का जे साने गुरुजी शिकून इथून गेले. अजून हे काय बाजूलाच आहे, बाजूला पण आहे. हे हायस्कूल आहे. सो मंडळी बघता हे जे समोर बघता हे हायस्कूल आहे साने गुरुजींचं. आणि जे मगाशी बघितलं ते तिकडे ते कॉलेज होतं का. सो मगाशी बघितलं होतं ते कॉलेज होतं आणि हे हायस्कूल आहे. आणि ही जी समोर बघताय इकडे ह्या साईडला ती शाळा आहे, मराठी शाळा. हे बघा, हे बघा ही मराठी शाळा. आणि तुम्ही बघताय ही त्यांची मराठी शाळा. हे बघा, हे बघा. म्हणजे माध्यमिक नंतर हायस्कूल नंतर कॉलेज तिन्ही शिक्षणाच्या फॅसिलिटी इथं अवेलेबल आहेत त्याच्या साने गुरुजींच्या कर्तृत्वामुळे. आणि प्रत्येक शाळेचं नाव साने गुरुजी आहे. म्हणजे कॉलेजला सुद्धा साने गुरुजी आहेत नाव दिलेलं आहे. आणि जिल्हा परिषद मराठी शाळा पालगड. हे बघा साने गुरुजी. सगळीकडे तुम्हाला इथे साने गुरुजीच दिसतील कारण त्यांनी असे चांगले कार्य केलं आहे, सामाजिक कार्य केलं आहे आणि खूप सुंदर यांचे विचार होते. यांची माध्यमिक शाळा नंतर ती मगाशी दाखवली ती हायस्कूल, त्यानंतर पहिले दाखवलं तर कॉलेज. चला आता आपण इथून निघतोय, पाऊस पण येतोय. चला. आणि हे त्यांचं गाव खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे गाव. सो मंडळी आता आपण जे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्यात साने गुरुजींच्या वास्तूला आपण भेट दिली होती, सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाची म्हणजे स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या आणि आईवडिलांना सपोर्ट करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.